टीईटीसाठी शिक्षक अतिशय भयग्रस्त झालेले आहे. टीईटी प्रत्येकाला कंपल्सरी करण्यात आली आहे. कुठलाही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही. त्यामुळे हा देखील कायदा पूर्वलक्षी प्रभावाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय असला तरीही लागू होऊ नये या संदर्भात संसदेने कायदा करावा म्हणून आंदोलनाला आम्ही बसलो होतो. आम्हाला पोलिसनी अटक केली आणि अटक केल्यानंतर आमची मागणी सन्माननीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं वचन दिलं आणि आम्ही स्वतः देखील सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना भेटायला आता जातोय. हो, भेट मागितली आहे पण सायंकाळपर्यंत 100% वेळ मिळणार आहे. सर, भारत सरकारने हा कायदा केला आहे ते मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचा कायदा आहे आणि तो अत्यंत बरोबर आणि महत्त्वाचा आहे. या कायद्यान्वये देशभरामध्ये ही परीक्षा घेतलीच जाते, पण महाराष्ट्र राज्य सरकारनं पहिल्यांदा परीक्षाच घेतली आहे डिसेंबर 2013ला. तिचा रिझल्ट लागलाय मार्च 2014ला आणि ही परीक्षा मात्र लागू 1992ला सेवेत आलेल्या, 2000 साली सेवेत आलेल्या, 2005ला सेवेत आलेल्या या सगळ्या शिक्षक बांधवांना लागू केलेला आहे. आता ह्यांची सेवाच रिटायरमेंटच्या जवळ आलेली असताना आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सांगून या सर्व शिक्षकांना एकीकडे भयभीत केलं जात असताना भारत सरकारचं या ठिकाणी नैतिक काम आहे की या कायद्यामध्ये सुधारणा आणली पाहिजे आणि ती सुधारणा आणावी म्हणून आम्ही खासदार महोदयांच्याकडे तर पाठलाग सुरूच केलाय. पण शेवटी आमचं कर्तव्य आहे, आम्ही महाराष्ट्रातील शिक्षकांचं प्रतिनिधी म्हणून समोर येतो, त्यावेळेला आम्ही काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ह्या कायद्यात सुधारणा करावी हे सांगण्यासाठी जंतर मंतरला आज आलो. साधारणपणे हा 1 ते 12 या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा कायदा आहे. यामध्ये 1 ते 8 ला शिकवणारे जवळजवळ शिक्षक सगळे याच्यामध्ये प्रभावित होत आहेत.